सर नमस्कार. नमस्कार. आता हे गावान पूर्ण ॲड्रेस सांगा सर. हेळम गाव आहे, देवणी तालुका, जिल्हा लातूर. तर अशी ही जी वराठी आहे, हां, वराठी कोणती आहे सर? हे 15012 आहे. बरं, आपण वरच्या प्लॉटमध्ये होतो अगोदर. हो. तर आता पूर्ण ऊस दाबलेला आहे तुमचा. हां, हं? हां. तर आता किती 9 महिने झाले आहेत ऊसाला? डिसेंबर 1 ची लावण आहे. 9 महिने झाले आता. 9 महिने झाले आहेत. हां. तर आता किती वर्षापासून ग्रीन प्लॅन्टचे प्रोडक्ट वापरतात? मी जवळपास 2016 पासून ग्रीन प्लॅनेटची औषधं वापरतोय आणि बाहेर बी लोकांना बी सांगतोय याच्याबद्दल. बाहेर इतर लोक. तर आता ह्याचा जो डोस आहे सुरुवातीपासून कशी कशी वापरली ते सांगा. ह्याला सुरुवातीला आपण एसटी मध्ये बुडवून करून लावलेले बीज, बेनं बुडवून. हां नंतर पहिला डोस आपण भूमी पॉवर आणि गावरान खताचा टाकलं होतं सुरुवातीला लावण करतो. हां हां त्याच्यानंतर दुसरा डोस जे आता जून मध्ये दिलेला आहे हां त्याच्यामध्ये 10-26-26 एक होतं आणि भूमी पॉवर, मायक्रोरायझा, झिंक सल्फेट, आपले जे ग्रीन प्लॅनेटचे जे प्रोडक्ट आहेत ते भेसळ डोस मध्ये सर्व वापरलेलं आहे. ह्याला प्रीमियमची ड्रेचिंग केलेली आहे सर, एक 4 महिन्यापर्यंत, 2 फवारण्या झाल्या ग्रो नायट्रोजनच्या. हां. आज रोजी बघायला गेला तर ऊसाचा पेरा हो का असा आहे, कांडी वाढलेली आहे, कांड्याची साईज आहे आणि 22 कांड्या ते 23 कांड्यापर्यंत ऊस आहे आज रोजी हां. आणि एकदम हिरवीगार काळा आहे. सर जी दुसरा बेसोल डोस टाकला तुम्ही, हम्म. कसं कसं टाकला त्याच्यामध्ये? दुसरा बेसल डोस मध्ये आपण प्रोम, पोटॅश, 2 पोटॅश, 2 प्रोम आणि 1 भूमी पॉवर, हे एकरी डोस आपण अशा हिशोबाने टाकलेला आहे. ह्याच्यासोबत रासायनिक मधला एक आपण 10-26-26 घेतलेला आहे. असं. हो. तर आता हे जे आहे जवळजवळ 20-25 फुटापर्यंत गेला आहे उंची. हो, हं? हो. कुठलाही बघा तुम्ही आता, हे म्हणजे ऊसाचा पेरा असेल, कांडी असेल, सगळं म्हणजे पूर्ण म्हणजे एकदम बुडापासून लांब आहे, कारण म्हणजे 90% तुम्ही केमिकल कमी केलं जमिनीतलं. 90%, उगा 10% एखादा 5-10% उगा आपण इतर शेतीला वापरायचं जमिनीच्या हिशोबाने वापरले ना तर